काय मित्रांनो, मराठी आपल्याला शिकण्याची गरज आहे. मराठी आपण नाही शिकलो तर मराठीचा त्रास होणार आहे. मित्रांनो, असेच प्रश्न तुम्हाला पडले असतात किंवा असेच प्रश्न तुम्ही प्रिंट मीडिया किंवा डिजिटल मीडिया मधून बघत असताल. मित्रांनो, तुम्ही म्हणत असताल की हा नवीनच काय मुद्दा घेऊन आला. मित्रांनो, मुद्दा तर खरा बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे आणि बऱ्याच दिवसाखालचा बी 10-12 दिवसाखाली मी व्हिडिओ आणायला पाहिजे होता, पण व्हिडिओला लेट झालं पण बेस्ट करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ चव्हाण स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कारण मी एक मराठी युट्यूबर आहे, मी मराठी कंटेंट आपलं क्रिएट करत असतो आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करत असतो आणि मराठी असल्या कारणामुळे मराठीवर बोलणं हे माझं कर्तव्य मानतो मी. कारण की तिकडे तिकडे आज बघता आहोत आपण की महाराष्ट्राला बदनाम करण्याचं आणि मराठीला बदनाम करण्याचं जे होका घेतलेला आहे ते यूपी, बिहारी किंवा त्या हिंदी पट्ट्यातील लोकांनी. तर मित्रांनो, आपण जे महाराष्ट्रामध्ये जे हिंदी भाषिकांना मारतो तर ते हिंदी भाषिक जे महाराष्ट्रामध्ये फिरायला आलेत आणि त्याला लगेच आपण म्हणतो का तू मराठी शिकण्यात भाऊ मारतो तुला, असं काही नाही. यूपी, बिहार मधून जे इतर राज्यामधून जे लोक महाराष्ट्रामध्ये आले ते मोठे झाले, ते इथं शिकले, त्यांची इथं फॅमिली आणली, बिझनेस टाकला, ते सेटल झाले आणि त्यांना जर 20 वर्ष 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये जर राहून मराठी येत नसेल तर काय करायचं हे आपण बघतच आहेत. त्यांना ठोकत आहेत, मारत आहेत. पण मित्रांनो, मी मारणं ठोकणं याला कधीच माझा हे नाही, सहमती नाही किंवा मी त्याचं प्रोत्साहन कधीच करणार नाही, हे चुकीचं आहे. पण जर करता तुम्ही जर तिकडून येऊन जर इकडे म्हणत असताल की हम नाही मराठी सीखेंगे क्या कर लोगे क्या, तो भाई ढोपरापासून कोपरापर्यंत मोकळं होणार, ढोपर तुमचं मोकळं होणारच आहे. कारण की मराठी महाराष्ट्रामध्ये बोलावंच लागणार आहे. मित्रांनो, आपण सर्वजण म्हणतो की मराठीचा रास कुठं झाला, मराठी संपुष्टात कोणामुळे आली, हे तुमच्या आणि माझ्यामुळे आली. आपलं लहानपण बघा मित्रांनो, जे कोणी 90चे ज्यांचा कुणाचा जन्म 90च्या आसपासचा आहे, आपल्या लहानपणी आपल्या घरचे आपल्या गळ्यामध्ये एक टाळ द्यायची आणि सुरुवातीला म्हणायचे बाबा इठल म्हण. त्यानंतर थोडंसं मोठं झालं की आपल्याला एक पाटी द्यायची, एक लेखन द्यायची आणि त्याच्यावर सुरुवातीला एक अक्षर काय काढायला लावायचे, अ, त्याच्यानंतर आ, त्याच्यानंतर ई. सुरुवातीचं पहिलं अक्षर शिक्षण काय, आई. तर मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर मराठी आपल्याला सध्या माहित आहे का? कारण आपली जी भाषा आहे, जी आपली मातृभाषा आहे, जी आपली मदर टंग आहे, तीच आपल्याला पूर्णपणे आता माहित आहे का? कारण की सध्या सगळ्यात जास्त मराठीचा नाश कोण केला असेल तर आपल्या घरच्यांनी केला किंवा आपल्या घरामध्ये होतो. आणि त्यापेक्षा बेकार मराठीला हाल कोण केले असताल तर सो कॉल्ड एज्युकेटेड फॅमिलीजने. कारण की त्यांच्या घरामध्ये आता बघतो आपण, आईची मॉम झाली, वडिलांचं पॉप झाला किंवा पप्पा झाले किंवा त्यांची आजही आई म्हणती चिकू कम हिअर, गो बॅक, शो मी युअर फिंगर. म्हणजे आपण आपल्या लेकरांना मराठी शिकवत नाहीत आणि दुसऱ्यांना मराठीची सक्ती करतो, हे कुठेतरी चुकतं मित्रांनो. आताही कोणालाही विचारात, कमेंटमध्ये तुम्हाला माहित असेल तर सांगा, ते बी न रीड करता की मराठीचे व्यंजन किती आहेत, मराठीचे स्वर किती आहेत. मित्रांनो, मराठीचे अक्षर किती आहेत हे तुम्हाला तरी माहित आहे का? मित्रांनो, मराठीचे स्वर आहेत 12, व्यंजन आहेत 36 आणि कोणते आहेत ते स्क्रीनवर मी दाखवतो, तरी पण तुम्ही सर्च करा तुम्हाला जर खोटं वाटत असेल. आणि ज्ञ, ल, श हे अतिरिक्त 3 अक्षर मिळून 50 अक्षराने आपली मराठी भाषा होते. पण आपल्या मराठी भाषेची सुरुवात अ पासून ते ज्ञ पर्यंत, म्हणजे अ पासून स्टार्टिंग केल्यानंतर ज्ञ पर्यंत ज्ञानी होणे, अशी आपली मराठी भाषा आपली काय आहे ही आपल्याला जगासमोर ओढून सांगायची गरज नाही. आताच जेव्हा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा जेव्हा दर्जा भेटला, तिथं जी मराठी भाषेवर रिसर्च करणारी एक समिती होती, तिच्या निदर्शनास असं आलं की मराठी भाषा ही 200-300 वर्षापूर्वीची नसून 2300 वर्षापूर्वीची ही आपली मराठी भाषा आहे. हे आपल्याला सुद्धा माहित आहे का मित्रांनो? आपली भाषा ही 2300 वर्षापूर्वीची आहे. आणि मराठी भाषेचा जर खरा मराठी भाषेला एक योग्य दिशा आणि मराठी भाषेचं ज्ञान जगासमोर कोणी आणलं असेल तर 13व्या शतकामध्ये 1275 रोजी अशा मराठीमध्ये दिव्य पुरुषाचा जन्म झाला किंवा एक दिव्य आत्म्याचा जन्म झाला, ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी बंदिस्त असलेलं ज्ञान भगवद्गीता ही जगासमोर मराठीमध्ये लिहून ठेवली आणि भगवद्गीतेचं ज्ञान हे मराठीमध्ये सांगण्याचं काम संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि या जगासाठी सर्वप्रथम प्रार्थना कुणी लिहिली असेल तर ती आपल्या मराठीमध्ये आहे. ती बी अख्ख्या देशासाठी नाही तर पूर्ण जगासाठी लिहिलेली एक प्रार्थना आहे, ती म्हणजे आपण म्हणतो ते पसायदान. आता विश्वास मके देवे, हे पसायदान हे ही जगासाठीची सर्वप्रथम प्रार्थना लिहिली ती आपल्या मराठीत लिहिली. मित्रांनो, मराठी आपली काय आहे ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण की आपली ही मातृभाषाच नसून तर आपले एक मराठी संस्कार आहेत, आपली एक मराठी संस्कृती आहे. मित्रांनो, या मराठी भाषेमध्ये खूप सारे कवी होऊन गेले, कुसुमाग्रज असो, विसा खांडेकर असो, विवा शिरवाडकर असो, शिवाजी सावंत असो, खूप अण्णाभाऊ साठे असो, मुकुल पाटील असो, शंकर पाटील असो,
खूप असे लेखक होऊन गेले की ज्यांनी मराठीमध्ये उच्च प्रतीचं लिखाण केलेलं आहे, पण ते लिखाण आपल्याला माहीतच नाही. कारण की आताच्या काळामध्ये आपण पाहतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आलेली आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान घेऊन, डिग्री घेऊन बऱ्याच जणांनी ओडीसी पीडीसी म्हणजे ओडीसी पीडीसी ज्याने डिग्री घेतली त्याला माहित असेल ओरिजिनल प्रोव्हिजनल, तुम्हाला माहिती असेल. ते मी तुम्हाला सांगू अशी काही मला वाटत नाही, कारण की तुम्ही शिकलेले आहेत, माझ्यापेक्षा खूप एज्युकेटेड आहेत. तर मित्रांनो, ही जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे फक्त असं चर्चा करते की आता मराठी बोलली पाहिजे, मराठी बोलली पाहिजे. अरे तुला मराठी बोलता येते का? तू तुझ्या घरामध्ये तुझ्या लेकराला म्हणतो हाय बाय शाय कम हिअर गो, हे तुमचं लेकराला बोलणं आहे. तुम्ही मुळात मराठीमध्ये लेकराला बोलत नाही, तर तुम्ही बाहेर फक्त सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि त्यासाठी हे फक्त मराठीचा दिखावा करतात. मुळात मराठी आपण सुद्धा बोलत नाही मित्रांनो. मराठीची हाल अपेष्टा या युपी बिहार किंवा दुसऱ्या अन्य कोणत्याही राज्याने केलं नाही, तर स्वतः आपण मराठी माणसाने केलेली आहे. मराठीची दुर्दशा ही बाहेर राज्यातल्या लोकांनी नाही केली, तर ही आपण केलेली. आपल्या घरामध्ये आपण मराठी बोलणं बंद केलेले आहे. कारण की आजही आपण पाहतो आपल्या घरामध्ये जर गेलो ते एखादा मराठी पिक्चर लागला तर बंद कर रे, ते हिंदी लावतो. हिंदी भी कोणता लावतो? साऊथचा डब केलेला हिंदीमध्ये, फॉ मार डालेंगे फाड़ डालेंगे चुकेगा नहीं साला. आपले मराठी पिक्चर आपण बघत नाहीत, कारण की आपल्या मराठी पिक्चर एवढे बजेटचे नसतात आणि तेवढे डायलॉग बाजी नसते. त्या पिक्चर मध्ये एचएफएक्स नसतो आणि एक बुक्के में मार डालेंगे फाड़ डालेंगे चीर डालेंगे हे असे काही शब्द नसतात. त्यामुळे आपल्याला हे मराठी पावटत नाही, कारण की आपल्या मराठीची आपण जी लेवल आहे ती बाहेर राज्यातल्यानी कोणी कमी केलं नाही, तर ती आपल्या माणसांनी केलेली. तर मराठी ही सुधारायचं काम आपलं मित्रांनो, मराठीला समोर न्यायचं काम आपलं मित्रांनो. मराठी आपण बोललीच पाहिजे आणि बोलावंच लागणार आहे, तर आपली मराठी टिकणार आहे. आणि आपण इतर भाषिक लोकांना मारले आणि आपल्या मराठीमध्ये सुधारणा होणार नाही. सुरुवात अगोदर आपल्यापासून करावं लागणार आहे. आजपासून निर्धार घ्या मित्रांनो, आजपासून शपथ घ्या मित्रांनो की आपण मराठीतच बोलायचं. आता मी पाहतो आपले 4-5 कार्टे असो किंवा हे आपले आताची यंग जनरेशन असो, कुठे गेले रेल्वे स्टेशनला गेले एअरपोर्टला गेले तर उगीच फुकट शहाणपणा करतात. त्यांना काही घेण देण नसतं. विनाकारण इंग्लिश बोलायची, म्हणजे इंग्लिश बोलल्याने तू शिकलेला आहे असं दाखवणार आहे का? तू इंग्लिश बोलल्याने तू खूप एज्युकेटेड आहे असं होणार आहे का? किंवा मी बघतो ट्रेनमध्ये असो कुठं बी असो अभ्यास करत असतो, माझं बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष असतं मित्रांनो. मी समाजाला खूप ऑब्झर्व करत असतो मित्रांनो. मी जेव्हा समजा ट्रेनमध्ये बसमध्ये कुठेही समजा प्रवास करत असतो तर मी पाहतो आपले एज्युकेटेड किंवा सध्या कॉलेजला आहेत ते कॉलेज कुमार जे काटते ते फिरणारे पाहतो. मी उगाच डायलॉग बाजीमध्ये पाहतो हिंदी इंग्लिशचा उपयोग भरपूर प्रमाणे करतात. आणि त्यांचं जर मी इंस्टाग्रामवर एखादा व्हिडिओ पाहिला तर त्यांचा व्हिडिओ असतो आपली मराठी अशी, आपल्या मराठीचं तसं, यांना हाना मारा. अरे तू बोलतो का मराठी? मला माहिती 4-5 बोरीचा उमळा दिसला की तुझ्या तोंडातून आपोआपच इंग्लिश येते. हाय डिअर बाय डिअर, आपोआपच हिंदीचे शब्द येतात, आपोआपच हिंदी तुझ्या तोंडून येते आणि तू मराठीचा बोलबाला करतो. मला म्हणायचं एकच की तुमचं दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळे. म्हणून म्हणतो मित्रांनो, मराठीचे अस्तित्व जपायचं असेल ते आपल्यालाच करावं लागणार आहे, कारण मराठी ही आपली फार जुनी भाषा आहे मित्रांनो आणि सगळ्यात मोठी भाषा आहे. जरी म्हणत असली बंगाली देशातली सर्वात मोठी भाषा आहे आणि सर्वत्र लोक बोलत जरी असतात, पण 8.25 कोटी लोक हे डायरेक्ट मराठी बोलतात मित्रांनो, डायरेक्ट मराठी. त्यांना दुसऱ्या भाषेची गरज नाही. म्हणून म्हणतो मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठी ही संपुष्टात कोणी आणली असेल तर तुम्ही आणि आम्ही आणली, कारण आपल्या घरामधले मराठीचं बोलणं कमी झालेलं आहे. मराठीमध्ये आपण जास्त बोलत नाहीत. आणि मराठीचा लोप का होतो मित्रांनो? कारण की मराठीमध्ये आपल्याला खूप कमी नॉलेज आहे. मराठीचं आपण शिकलोच नाही, आपल्याला मराठीचं काय माहिती. आता जे तुम्ही पाहतो जे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात की म्हणतात मराठीचं बोललेच पाहिजे, मराठी असेच केली पाहिजे, त्यांना मराठीचं व्याकरण माहिती का? कर्ता कर्म क्रियापदी त्यांना माहितच नाही. कर्ता कर्म क्रियापद शिकायच्या टायमाला ते कर्ता करून घेता आणि करविता हे शिकले. मराठीचं व्याकरण काय करणार? शंभू देते शंभिका, अंबू देते अंबिका, हे ज्यांना त्याला विचारलं तर ते त्यांना काय करणार आहे? मराठीमधल्या व्याकरणातलं काय करणार तुम्हाला? लघु कोणता गुरु कोणता? हे तुम्हाला मराठीचं व्याकरण माहित नाही, तुम्ही मराठीवर व्हिडिओ बनवता. मुळात मराठी आपल्याला शिकण्याची गरज आहे. मी तुम्हाला आताच म्हणलं की इसवी सन 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीसाठी जे मराठीमध्ये जे त्यांनी जे पाया रचला त्या अगोदरही मराठी होती. मी म्हणत नाही की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर मराठी नव्हती, त्यांच्या अगोदरही मराठी होती, पण काव्य स्वरूपामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे मराठीमध्ये काव्य रचना केलेली आहे, जे मराठीमध्ये जे लिखाण केलेले आहे, जे आपण आजही पाहतो प्रत्येक खेडेगावामध्ये आपण एक ज्ञानेश्वरी पारायण जे ऐकतो ते त्या काळच आहे. आपण फक्त ज्ञानेश्वरी पारायण लावतो, पण त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय आपल्याला अजूनही कळत नाही. आणखीनही लोकांना माहित नाही, बऱ्याचशा लोकांना माहित नाही की भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ही एकच आहेत. फक्त भगवद्गीता ही बंदिस्त होती, संस्कृत मध्ये होती आणि ते सर्वसामान्यांना समजत नव्हती. आताच मी प्रिंट मीडियाच्या खूप साऱ्या न्यूज बघतो तेव्हा पाहतो मी ते हिंदी भाषिकांवर आम्ही मराठी भाषिक दबाव टाकतो. म्हणा दबावाचा काहीच संबंध नाही. तुम्ही जर फिरायला आले असताल इथं तुम्हाला मराठी कुठून येणार आहे? बाबा तुम्ही म्हणू शकता बा मला मराठी येत नाही, मुझे मराठी नहीं आती तो हम छोड़ देंगे ना भाई तुमको. अगर तुम 20 साल से 30 साल से यहाँ रह रहे हो, अपने बाल बच्चे यहाँ रह रहे हो, तुम्हारे बाल बच्चे भी नौकरी पे लग गए, तुम्हारी यहाँ पे बुरा अभी
40 सालों में तुम यहाँ पे डेवलप हुए और तुम्हें मराठी नहीं आती तो तुम्हें पीटना नहीं तो क्या पड़ेगा भाई, पीटना ही पड़ेगा, क्योंकि महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलनी पड़ेगी, नहीं बोलनी पड़ेगी तो पीटोगी नाही तो महाराष्ट्र छोडो. यासाठी मित्रांनो असं आहे मित्रांनो, फक्त माझा एकच उद्देश होता की माझं म्हणणं एकच आहे की मराठी ही कधी संपणार नाही, पण तुम्ही आणि आम्ही त्याचा निर्धार जर घेतला आणि तुम्ही आणि आम्ही ठरवलंच की मराठी इथून पुढे बोलायची, कुठेही जाऊ आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईला गेलो तर इनाकारण फुकट हिंदी झाडतो. अरे तू खेड्यामधून आला ना, मग मराठीमध्ये बोल ना, तुला काय समज पुढचं बोलत असेल हिंदी तू तुझं मराठीतच बोल ना. पण तुला मुंबईमध्ये गेला, एअरपोर्टला गेला की तुला अचानक हिंदी नाही इंग्लिश सुचती. अरे तू साधा रेल्वे स्टेशनला गेला तर हिंदीमध्ये बोलतो संबंध नसताना. म्हणून म्हणतो मित्रांनो, हिंदी शिकू नका असं म्हणत नाही मी, तर महाराष्ट्रामध्ये आपले बोलायचं असेल तर मराठीमध्येच बोला. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.